प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं। दुपारी 12 वाजता उद्या होणार ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। संजय राऊतांची ट्विटवरून माहिती। उद्या होणाऱ्या घोषणेवेळी ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरे बंधू मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार, संजय राऊतांची माहिती। तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाली, संजय राऊतांचं वक्तव्य। मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही, भाजप आमदार अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागा वाटप अंतिम टप्प्यात। आतापर्यंत जवळपास 180 जागांवर एकमत। 2017 साली सेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपाचा दावा कायम, सूत्रांची माहिती। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार, अजित पवारांनी स्वतः दिली कार्यकर्त्यांना माहिती। प्रशांत जगताप मुंबई सुप्रिया सुळेंच्या भेटीला, सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर निर्णय जाहीर करणार। तर आपण सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच, प्रशांत जगताप यांचं स्पष्टीकरण। आणि प्रशांत जगतापांचा आपल्याकडे राजीनामा आलेला नाहीये, कालच जगतापांशी चर्चा झाली आहे, सुप्रिया सुळेंची माहिती। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। पुण्यामध्ये बारामती हॉस्टेलमध्ये महिलांचा संताप पाहायला मिळाला। अण्णा बनसोडेंविरोधामध्ये महिला नाराज असल्याचं दिसलं। अण्णा बनसोडेंच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध करण्यात येतोय। अजित पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। या ठिकाणी काही महिला आक्रमक झाल्याचं दिसतंय। अण्णा बनसोडे यांच्या विरोधामध्ये या महिला आक्रमक झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिजित, काय नेमका हा प्रकार घडला आहे? या महिला का आक्रमक झाल्या? श्रेयस, खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बारामती हॉस्टेलमध्ये आहेत आणि पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असतील या इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। पण त्याच दरम्यान आज पिंपरी चिंचवड मधून काही महिला या जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अण्णा बनसोडे आणि खरं तर विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या विरोधात काही महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। अण्णा बनसोडे स्वतः अजित पवारांच्या भेटीला आले होते आणि त्याच वेळेस प्रभाग क्रमांक 9 जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला प्रभाग क्रमांक 9 आहे, तिथून त्यांच्या मुलाने म्हणजे अण्णा बनसोडेच्या मुलाने जी आहे ती उमेदवारी मागितली आणि याच विरोधात या महिला आक्रमक झाल्यात। विधानसभेलाही आम्हाला काही आश्वासन दिलं गेलं होतं, ते पाळलं गेलं नाही आणि म्हणून अण्णा बनसोडेच्या मुलाला जी आहे ती प्रभाग क्रमांक 9 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी देऊ नका असं मागणी या महिलांची होती। पण बारामती हॉस्टेलचा जो परिसर आहे किंवा जो सगळा भाग आहे त्या भागात त्या सगळ्या महिला आल्या आणि त्यांनी अण्णा बनसोडेच्या विरोधात संताप जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो। दादांनी आमचं ऐकावं, दादा देखील आमचं ऐकायला तयार नाहीत असा देखील या तक्रारीची दखल घेतली जाते का? वरिष्ठ पातळीवर पाहावं लागेल। तुमचा धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। अखेर शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीचा मुहूर्त ठरलाय। उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। कोणता पक्ष किती जागा लढवणार हे उद्या स्पष्ट होणार। ही युती फक्त मुंबईसाठी असणार की अन्य पालिकांमध्येही मनसे आणि शिवसेना उबाठा युतीमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार हे देखील उद्या स्पष्ट होईल। तसंच इतर पालिकांमध्ये जागा वाटप नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून समोर येईल। ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहेत।
मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, चर्चा चालू झालेल्या आहेत आणि या बहुतेक चर्चा मुंबईसहित बाकीच्या महापालिकांची चर्चासुद्धा अंतिम टप्प्यात आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेची युतीच्या संदर्भात उद्याच त्या संदर्भातले माननीय उद्धवसाहेब राजसाहेब एकत्रित येऊन घोषणा करतील, युती जाहीर करतील. मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ती लढाई आम्ही लढणार आहोत. त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाही आहे. मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हे मामूंच्या नादी लागल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता उरले सुरलेले सुद्धा त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम हा होणार नाही. एकत्र येण्याचा काही फरक पडणार नाही. सभा होतील, उद्याच्या पत्रकार परिषदेत 30 वाक्य येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस तेव्हा राज्यसभेची खासदारकी द्यायची वेळ येते तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस? महानगरपालिकेचा कंत्राट द्यायचं असेल तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस? मराठी माणूस यांना आवश्यकता असेल त्यावेळेस आठवतो आणि आवश्यकता संपली की मराठी माणसाचा विसर पडतो. तर त्याच्यामुळे कितीही एकत्र आले, युतीची घोषणा झाली तरी 35-40 पर्यंतचा आकडा जात नाही, हे मात्र निश्चित. आमची चर्चा ही शिवसेनेशीही चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलंय. अजित पवार स्वतः 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहे. अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत बोलताना ही माहिती दिली आहे. कुठलीही जी अफवा आहे त्यावर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं आवाहन देखील अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. आमची मुंबईमध्ये माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे. आजही आत्ता राखीताई, मी आणि शशिकांत शिंदेजी त्याच्यासाठी बसणार आहोत. पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत, चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत, पण महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी, नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एकतर. आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे, कुणाशी काय, ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील. की मला पवार साहेबांनी बीजेपी मध्ये जाण्यासाठी आग्रह केला होता आणि जेव्हा 72 आवर्स की 2 दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे, कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे. घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. बरं, अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी राहतील? काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही. पुढची एक घडामोड पाहूया. पुणे महानगरपालिकेमध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना रंगणार आहे. गुंड गणेश कोमकर यांची पत्नी कल्याणी कोमकर हिनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुलाखत दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये रविवार पेठ आणि नारायण पेठमधून कल्याणी कोमकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. 19 तारखेला शिवसेना भवन येथे जाऊन कल्याणी हिनं मुलाखत दिली आहे. यावेळी नीलम गोरे, रवींद्र धंगेकर यांनी ही कल्याणी हिची मुलाखत घेतल्याचं कळत आहे.
कालच कल्याणीनं आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील. वैभव, या प्रकरणात काय अधिक माहिती आहे? आंदेकरांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल अशी जवळपास शक्यता जी आहे ती निश्चित झालेली. बंडू आंदेकरच्या कुटुंबामध्ये 2 ते 3 तिकीटं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जातील, जी यापूर्वी गेल्या निवडणुकीमध्येही दिली गेली होती. वनराज आंदेकर, उदय आंदेकर हे त्यावेळेस ते नगरसेवक राहिलेले होते. लक्ष्मी आंदेकर या नगरसेविका राहिलेल्या होत्या आणि हे सगळेजण आता कारागृहामध्ये आहेत. वनराजचा खून झालाय. या अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातून कुणाला तरी उमेदवारी द्यावी. जे 3 जागा आहेत त्यांना त्यांच्या कोट्यातून त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची हे आंदेकरांनी ठरवावं, अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्याला विरोध करत आयुषची आई जी आहे तिनं या आंदेकरांना उमेदवारी द्यायला विरोध केलेला होता आणि जर त्यांना उमेदवारी दिली तर आपण आत्मदहन करू असं म्हटलेलं होतं. आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आपल्याला उमेदवारी मिळावी असा आग्रह धरत तिनंही नीलम गोरे आणि रवींद्र धंगे जी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय फैसला पक्षश्रेष्ठी घेतील ते पाहावं लागेल. तुझा धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या माहितीसाठी.